धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा. काय सरी काय ड्युट्या लागल्या तिच्या आईला सरी शेवट्या म्हणजे लवडे ना कोणता डे मग कोणता रे? तुम्ही बी आहे ना साहेब लवडे नाही मग त्याला व्हॅलेंटाईन डे म्हणा ते व्हॅलेंटाईन डे काय प्रेमाचा दिवस काय लवडे काय प्रेमाचा सगळं दिवस. एकच झालं ना. लवडे हा. लव म्हणजे काय प्रेम प्रेम म्हणजे म्हणजे काय दिवस. प्रेमाचा दिवस. अरे यार बरोबर आहे साहेब पण मला काय म्हणायचंय हा, बोला ना. प्रेमाचा दिवस मग तुम्ही प्रेमाचा दिवस काय पोरींवरच घालायला पाहिजे मग असं कोणी काय सांगितलं? अहो साहेब मग तुम्ही प्रेम करू शकता आईवर प्रेम करा हा, हा? हा, गाईवर प्रेम करा हा, देशावर प्रेम करा हा. शेजाऱ्यांवर प्रेम करा वा, वा. हा? आणि स्वतः येणं बाय बरोबर असं कस काय मग काय बोलता साहेब काय तुम्ही? स्वतःवर आलं का लगेच काहीतरी सांगत राहायचं हा? मला काय म्हणायचंय ड्युटी फर्स्ट बरोबर आहे हा. पण मग- बाई दिसली का लगेच बाईवर पळायचं कस काय? First म्हणायचं आणि दुसऱ्याला तत्वज्ञान सांगत बसायचं साहेब असं नाही ना कधीतरी प्रापंचिक अडचणी असतात काही काही याचं काय झालं काय गाडीचं काय झालं? अरे हा ते पाहिलं ना साहेब ते मला फोन करायचा राहुल्याला मी 4दा फोन केला तो एंगेज हा. एंगेज इतका वेळ झाला एडक्या का बरं येणं काय माहिती किती वाट बघते किती वेळ झाला एवढ्या घाईवर फोन करून का बोलवलं थोडं काम होतं म्हणून बोलवलं होतं काम काय आजच शर्ट घ्यायला गेलो हो ना आजच जावं लागेल ना तुम्हाला आहे का वेळ मला वेळ संध्याकाळी संध्याकाळी जावं लागेल संध्याकाळी किती वाजता जायचं संध्याकाळी 5-6 वाजे बरं पण कोणाला सांगू नका सांगणार तुम्ही काही ना मला काही भेटा, मग आपण कुठे जायचं पण जाऊ कुठेतरी बघू ना चांगलं एखादं ठिकाण बघू जाऊ ना. आपल्या गावातही काही मिळत नाही नाही, म्हणतेच ना बाहेरच जावं लागेल तुम्ही सांगा तुम्हाला जेव्हा वेळ असला तेव्हा आपण जाऊ हो, चालेल. जाऊ. तुम्ही मला भेटा मग आपण जाऊ. बर बर ठीक काय अडक्या काय? काय करतो इथं बसलोय. का बरं हवेशीर तुला बरी गार्डनला जागा दिसली बसायला इथं मग गाडा बसण्यासाठीच बनवलं असतं ना हा, मला काय माहित आता तू कशासाठी येईल इथं भावने वाटोळं झालं वाटोळं या कसं काय? माणसाने माझी जिंदगी बरबाद अरे करून कशामुळं वाटोळं झालं टाकली. वाटोळं केलं तुम्ही माझ्या जीवनाचं वाटोळं केलं जंपाय तिला किती लागलाय नेमकं झालं काय अरे मग तुम्ही दोघं जण गार्डन मध्ये काय करू राहिले अरे बसलोय आम्ही गप्पा मारतोय काय कसं काय गप्पा मारू राहिले मारतोय तुला गाव नव्हतं बसायला कुठं अरे गाव काय इथं गार्डन मध्ये बसतोय गप्पा कोणी ही बाई हा? कोणी ही बाई काय करायचंय तुला काय करायचं म्हणजे अहो, बायको आहे मी तुमची सांगितलंच पाहिजे तिला सरपंच अहो, काय आहे? काय यार खरं मला पण काही समजा झालं काय तुझं सरपंच झालं काय काय? करू मी या माणसाचं सांगत अरे झालं तुम्ही काय? अरे मी असं पाहिल्यानंतर तिचं ती रडायला लागली ना आज काय? काय करू मी सरपंच या माणसाचं सांगा ना तुम्ही आता झालं काय नेमकं? हं? तू काय गार्डन मध्ये बसला म्हणून ती रडायला लागली ना हो तुमचा मुर्दा बसाला तुम्हाला काय लाज लाज आहे का काय केलंय तुमच्या ना कमरा एवढा पोरगा आहे तुम्हाला आणि तुला काय काय नवरा असं मी नवरा जाऊन चिपकली पांढरी पाल कुत्री तुला लाज वाटते का अगं बाई तो डोक्यात पडलाय फरक तू आता माझ्या डोक्यात फरक पाड तुला तो नवरा दिसा ना का त्यात जाऊ ही बाई कोणी पण समोर दे तुला तू म्हणा अरे गैरसमज हा सगळा त्या यारक्यामुळे आलाय माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहू राहिले ना मी गैरसमज सांगा होईन सांगा तुम्ही अहो, सांगा सरपंच तुम्ही माझं काय करा पहिले मी तेच सॉल्व करायसाठी आलो तर हे कुठून आली एक मिनिट तिचं काय करा म्हणजे याडक्या गार्डन मध्ये बसलाय दिसत आहे तुला दिसत नाही, तर तुम्ही बी गार्डन मध्येच आहे तुम्ही ते सगळं काय करायला गार्डन मध्ये सरपंच आम्ही पाहिलंय तू काय पाहिलंय काय झालंय अय, काय लटकू राहिली त्या सरपंचाला तुम्ही तर शांतच का बसा बरं? तुला मुळच झालं ना ती त्याच्यामुळेच रडू राहिली ना ती माझा वाटोळा केला या माणसाने मग म्हणतो. लाज वाटायला पाहिजे लाज कशाची लाज सरपंच गावात सांगायला स्वतः जिकडे तिकडे शेण खाता काय अगं तुला गैरसमज होईन त्याच्यासारखा हिचा झालाय तसा माझा मग? सोन्यासारखी बायको असं ना बाहेर शेण अरे? लाज वाटते तिकडं. तोच मैत्रीण आहे तिचा विचार ना गार्डन मध्ये आलाय आणि म्हणतो तू घपऱ्यासा घ्या गार्डन आल्या तू त्या वहिनीला घेऊन कुठं फिरतोय गाडीवर गाडीवर मग तुम्हाला डबल बॅटरी लागली का अजून मग ही काय डबल बॅग त्याच्यावर लागली का अजून माझा वाटोळा केला या माणसाने अरे या बाईला धर रे काय तरी सरपंच तुम्ही पाहा ना. सांग ना ए. मला अंगालाच काही चिपकू राहिली यारक्यात आपल्या तिला काहीतरी तुम्ही तर उठूच नका अंगावरती सारखी. शांत बसा शांत बसा म्हणजे झालंय काय नेमकं एकदम कुठला माझं सगळे ना चेंज येते, सांगू
अगं माझं काय नाही त्याच्यात पडलं हे याडक्यामुळे झालं ते. अरे झालं काय नेमकं? झालं काय तुम्हाला लाज वाटते का इथं काय करू राहिले तुम्ही लाज वाटती गार्डन मध्ये बसणं चुकीचं आहे का? मग तुमची बायको मानावर असेल तर तुम्हाला तेवढं बी दिसत नाही तुम्ही का त्यांना झापा ना. तू काय चिपकून सारखी? तू काय रे तुम्ही काय चाळे हे केले फोटो काय कसं चाळे? हा? तुमचे चाळे पाहा पहिले कसले चाळे? यायला आम्हाला अहो नवरा तुमच्या बायकोला पाच चिपकू राहिली ना त्यांना किती आवरू तिला? ती भीतीची पाल एवढी भीतीला नसेल चिपकत मी पाहून राहिलो ना ते. तेवढी सरपंचाला चिपकू राहिली. ए, सरपंच आहे साक्या. तू कसं काय रे इकडं कसं काय काय वहिनी संघ काय म्हणजे? हे फोटो दाखवून साहेबाला आणले बोल काय फोटो पाच्याला स्थळ पाहू राहिले आणि पाहता तर पहा इकडं ना. काय मामा हा? हो काय बोलू राहिले काय कळाना नीट बोला मामाने फोटो दाखवला म्हणून फोटो आम्हाला दाखवला म्हणून कळलं. आम्हाला माझा साहेबाला. कपन आहे दाखवा हा? हे पाहिलं का फोटो माझा कपन आहे मग म्हणून तर आम्ही इथं आहे ना कसला फोटो आहे? आणि तुम्हाला लाज वाटत नाही का अय, माझा फोटो. तुला पाहिलं ना मला वाटतं तुम्ही दोघं येईल का इकडं? तू पाहतो तू दुसराच बाई बरोबर. माझं चोर सापडला ना तू नको शिकू मला तुझी चोरी सापडली तू ते सांग लागली मला ज्ञान पाजळायला तुम्ही ना तुलाच तुमच्या काय बायकोला काम नाही. सांगा, मी ना मारी ना तुमच्या नवऱ्याला समजून सांगा. आणि तुम्ही तुमच्या बायकोला सांभाळा तुम्ही शेण खाता तुम्हाला कळत नाही का अय, याडक्या. अरे मी काय केलंय? काय केलं काय करू केलं सोडून म्हणजे? बसेल काय केलं तू ग बस तुला काय कळत आहे दोघा नवरा बायकोचं भांडण चाललंय ते पाय. काय ग? अय, सारखी सारखी त्याला काय लटकू राहिली? मी नाही का तुला इकडे लटकायला? नसू नाही काय उपयोग नसू नाही काय उपयोग आहे म्हणजे? हो तिकडे वय तिकडं. दलिंदर हो काय काय आहे सांग त्या काय वहिनी काय संघ म्हणजे काय काय काम आता तुम्ही जरा का बसा तुम्हाला काय माहिती आणि तुम्ही लग्न सांगा बंद पहिले. कर. ए, काय हे? असं झालं म्हणजे काय तू लग्न करावं का नाही तिला पोरं पाहू राहिले ना तुम्ही मग आता इकडे बाहेर हे तर बाया, मग वहिनी संघ अरे, अ, वहिनी दाद्या. मामा काय? आता काय पोलिसांना घेऊन आलो काय म्हणजे तुम्ही सांगा हे काय सांगा वहिनी. काय? तुम्ही पण बोला काय तुमचं ए, तू तू यार सांग रे आज मला तुला काय? आली कशी काय इकडं? माझं कुठं काय पाहिलं? हे आपण पाहिलं सरपंच. मग तुम्ही इथं विचारा. करीता काय ते सांगा. गार्डन मध्ये बसलोय. मला नाही माहित. माहित नाही हा? भाऊ की तुम्ही तांडव करून राहिली काय तांडव माझी ओळख ना पाळकन काय तांडव करून हा. तुम्ही सांगा बरोबर. यांचं मुद्दाची तुम्ही सांगा तुम्ही अरे डुकरा तू तर बसेल म्हणून ती रडू राहिली ती. इथं बसल्यामुळं रडू राहील. मग अरे मग तू सांगायचं ना तिला बसेल इथं. सांगा तू कोण आलते ना. बोलता तुम्ही तुम्हाला कळत नाही का त्यांचं असं आता उघड्यावर आलं ना अजून काय यायचं बाकी ए, आहे? उघड्यावर आले काय उघड्यावर आलंय? हा? काय? तुम्हाला का तुमचं पोरगं काय विचार डोक्याचा भाग पण कमी झाला काय तुला थोडासा अक्कल बिकल आहे का तुला बोलायची? अरे हेच गार्डन मध्ये आले असं दोघं. कोण? बघितलं आणि मग इकडे आले. आता सुट्टी पेटली का तुम्ही? बाय त्या बॉम्बा या चोराच्या उलट्या हा, बॉम्बा आहे ना सराड्याच्या जातीचा पोरग हे पाहिलं ना. तुम्ही आमच्या भाच्याला घेऊन आले कसं काय इथं गार्डन मध्ये मग? बसले होते म्हटले एखाद्या कोपऱ्यात बसत सरपंच कमी पडला मला तुम्हाला काय वाटत काय बोलू राहिले असं म्हणलो काय काय संशयावर राहिले मग इथं काय चाललं मामा असं आयुष्य पाण्याला वयामुळं झालंय लागलं सगळं. अरे तू हिला घेऊन आला कस काय? आणि तुम्ही इथं सांगा काय करू राहिले तुला रडताना दिसली कशी काय? ती म्हणे फोनचं चालू होतं ना काहीतरी. अख्खं गाव सोडून तुम्हीच भेटल्या का तिला हा? काय मामा, काय चाललंय? अनोळखी बाई आहे ती. बसलो याला होतो. विचार. आणि ओळखी बाई हा, एवढे चुपकून चिपकून बसलो ना मग गार्डन मध्ये हवा. हा ना मम्मी या माझं बरोबर चुपकून बस ए, झाली कशी काय चिपकून? ना तुमचे गुण पाहूनच आली ना हा, मग पाहू. ए भाऊ, अरे माझी गर्लफ्रेंड आहे काय हो माझी गर्लफ्रेंड आहे ती. इकडे या माणसामध्ये काय करते तू करते ए बावड्या खाली ये. काय रे भाऊ? काय झालं आता काय झालं काय झालं काय तू इथं कस काय मला मोक्ष पाहिजे त्याच्या आत्ताच्या आत्ता विचारा साहेब तुम्ही वहिनी विचारा. काय झालं तुम्ही काय रे काय काय झालं काय पाहिलं नाही या बाई बरोबर या माणसाला काय ग माझं काम होतं त्यांच्याकडे म्हणून काय काय बोलावलं. म्हणतो आणि मी पाहिलं मा नवऱ्याला आणि मी पाहिलं माझ्या बादशाला तू इथं काय करते येडक्या बरोबर का बरं तू काम होतं त्यांच्याबरोबर काय काम आहे तुमच्या दोघांचं नेमकं आणि ते बी एवढं गार्डन मध्ये तुम्ही तुम्ही सांगा एवढं गार्डन मध्ये तुम्ही एकत्र आले का मला काय माहिती त्या वहिनीला माहिती माझी वहिनी घेऊन आली इकडं. काय माहिती? ए, हा, तू शांत बस रे मला हिच्या संग बोलू द्या पहिले ती माझी गर्लफ्रेंड आहे ए, चुप चुप आवाज नाही पाहिजे मला अजिबात काय बडबड लावली तुम्ही कोण काय बोलतं एक एकाने बोला काय झालं साहेब? काय झालं सांगा नक्की साहेब तू कोण रे मी गर्लफ्रेंड आहे ऐ? हा समजू शकतो मी बॉयफ्रेंड आहे पोलिसाला पाहिलं चांगलं चांगल्याची सर मी फाटते बॉयफ्रेंड आहे हा बाई सांग ना काय गडबड आहे हा माझा बॉयफ्रेंड आहे हा हा, सर. काय कुठं लग्नातून आली का टोपी पळून पळून तू? साहेब 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 नका हो, साहेब साहेब इज्जत कशाला घेता माझी हो, साहेब नका साहेब तुम्ही. साहेब हो. साहेब तुम्ही
फक्त त्यांच्या डोक्याला केस नाही पण त्यांचं मन साफ आहे. असं आहे का? असू द्या, प्रेमामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. काय झाली गडबड? साहेब सगळे एकमेकाकडे पाहून भांडतेत. साहेब मी माझी गर्लफ्रेंड येडके बरोबर आली माझ्या मित्राबरोबर ती इथं आली मी माझा दोघांना नवरा बघितलं त्याच्या बायको बरोबर आलाय. आणि माझा वाटचा तुमच्या संग आला. संशय कल्लोळ झालाय तुमचा सगळ्यांचा. समजून घ्या एकमेकाला, म्हणजे काय? गैरसमज साहेब, करू मी नका. सांगतो सगळं. काही बघितलं म्हणून चुकीचा अर्थ लावू नका. हो साहेब, मी सांगतो ऐका ना काय सांगतोय ते. बोल मग मगापासून काय चाललं होतं मगापासून तुझं? म्हणतोय, सांगतो ऐका ना. या मॅडम माझ्या मित्राची गर्लफ्रेंड. बरं. त्यांनी मला फोन केला. बोलू. फोन काय केला आता? हॅलो. हा 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 ठीक आहे, लगेच निघतो मी. परत फोन करू नका. चालेल चालेल. कुठं आलो मित्राकडे जाऊ. मित्रा का? हा कोणत्या मित्राक? मित्र आता एक मित्र आहे का मला. मग आता कधी येशाल? येतो थोड्या वेळाने, अर्ध्या तासात 1 तासात. तुला वेळ सांगू किती वाजता येऊ किती वाजता नाही. विचारलं, स्वयंपाक करायचा आहे अजून. स्वयंपाक मी करणार आहे का तू करणार आहे? ठीक आहे, आलो मी अर्ध्या तासात. लवकर या हा हा लवकर. चालेल. आजचा विषय हा हा नाही. तुमचं नाही तसं काही पण या बाबाचं हिचं आहे ना. ओ बाई ऐकून घे, या बाईचा मी आवाज ऐकला फोनवर. हे, परत आलाय फोन. काय झालं? हो बाया, कोणत्या बाईचा फोन आलाय? बरोबर होता, बाईचा आवाज आला मला. 5 मिनिटाच्या आत ये गार्डन मध्ये. फोन होता. मला तर टेन्शन आलंय. का काय वहिनी? करू मी आता? का रडायला तुम्हाला? घडायला म्हणजे हा? अहो माझं घर रस्त्यावर आलंय आता. काय झालं? माझा संसार फुटायला आलाय आता. वहिनी जाऊ द्या ना, रडू नका, काय नका, काय टेन्शन घेऊ सरपंच नका. भेटून जाईल, रडू नका. मी आहे ना, टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला ना, ऐका बरोबर चला. मला संशय आलाय माझ्या भाची. अहो तुम्हाला संशय आला मान्य मला. मी का मला हौस नाही त्याच्या संग हिंडायची. माझी चप्पल मी नाही फिरवत त्याच्या संग. या बाबू हा ऐकून घ्या आधी काय झालं ते मला दाखवायला ऐकल्या दोघांचा फोटो. मला वाटलं खरंच यांचं आहे. मला काय माहिती तुम्ही आले म्हणून. तुम्हाला कळत नाही का? काय वहिनी खरकट पाणी अंगावर फेकलं तुम्ही? तुम्हाला का निमंत्रण द्यायला आलं माझ्या घरी या म्हणून? चांगलं सांगायला आलो होतो ना मी. काय चांगलं सांगायला आले? मग काय काम आहे माझ्या घरी? हे अडक्या त्याची बायको आणि आपले सरपंच मस्त गप्पा मारू राहिले ना, ते सांगायला आलो तुम्ही. तुम्हाला येडक्या आणि त्याची बायको आणि सरपंच येडक्याची बायको. येडकीची बायको. हा. मग येडकीची बायको त्याच्या बाई नवऱ्या संगत जाणे काय बोल राहिले तुम्ही? नाही ना, आपला सरपंच आहे सोबत. सरपंच हा. सरपंच तर गावात जायले. नाही ना, तुम्ही चला पण नाही तर माझ्या सोबत बघा. हा मला तुमच्या भरोसा नाही. हे काय कॅमेरा मोबाईल मध्ये फोटो काढलाय ना, ते काय बघा. दिसले अगो बाई अहो खरंच ना, कसे बसले बघा. खरंच आहे. मग या डोळ्याने ऐकले नाही, कानाने पाहिलंय, माहिती का? काय सांगू तुम्हाला आता. डोळ्याने मिस्टेक झाली. डोळ्यानं पाहिलं, कानानं ऐकलंय मी. हा पण मग हे खरं आहे का? होय नी खरंय. चला ना तुम्ही. पण मी असं कसं शेण घालला असेल त्यांनी बाहेर? पडलेला असेल, खाल्ला असेल. चला. हा का? तुम्हाला माहिती कुठे आहे ते गाडी? चला बरं मला घेऊन. चला, चला. का वहिनी? इतका उशीर? का उशीर? पळत पळत आलो मी. अहो थोडं काम होतं तुमच्याशी. काय काम? यांना शर्ट घ्यायचं होतं अरे व्हॅलेंटाईन. देवा, शर्ट साठी एवढं अर्जंट बोलव? हो मग तुम्हाला माहिती ना आपलं गाव कसं आहे. हे बरोबर आहे, आपलं गाव कसं आहे. मग एवढं शर्ट घेणं हे घेणं त्याच्यापेक्षा लग्नच करून टाका ना तुम्ही. करू ना अजून. करून नाही, करून टाका. आधी त्यांना सांगू द्या मग मी सांगते. तो भाऊ सांगणार आहे का घरी? मस्त. तो नाही सांगणार, तुम्हालाच सांगावं लागणार आहे. हो साहेब, हा सगळा फोन मुळे गैरसमज झालाय माझ्या फोनमुळे, बाकी काही नाही. सगळा गैरसमज आहे. आधीच घरी शेण नसतं खाल्लं तर कशाला वेळ आली असती? मला माहिती होती की दोघांनी माझ्या मागे येणार आहे का. अरे वाद घालण्यात काही पॉइंट आहे का आता?
सगळ्यांनी आपल्या डोक्यातला गैरसमज दूर करा. आपण मग मी माझ्या कुठे नवरा कशा समज घेतला असं याने जर घरी सांगितलं बाई असं तुम्ही अशा बोलताय ना अंगावर तू ना अर्धवट डोकं एकुलता एक फक्त नवरा अर्धवट. बायका ना, दोन दोन नवरे आहे का बायका? त्या काही ना जाऊ द्या तुम्हाला नाही माहिती. सरपंच आता एक काम करा, डोक्यातला गैरसमज दूर करा भाऊ सगळ्यांनी. आपापल्या जोडीने जसे आले तसे घरी रिटर्न जावा आणि एकदम कीप सायलेंट. ओके, ओके चला गैरसमज दूर चला. करा सगळ्यांचा. चला चला अय! अरे असं म्हटलं का तुम्हाला मी? मा म्हणजे आज आपापल्या जोडीने म्हणजे आपल्या खऱ्या जोडीने बरोबर जायचं असं होतं काय? तू बी कुठं आहे? तू इकडे थांब ना. मामा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा